दिनांक 14 मे 2021 B.Com भाग 2 सेमिस्टर 4 मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र किंवा समजलक्ष्य अर्थशास्त्र. आज दिनांक 14 मे हा दिवस स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा हा जन्मदिवस आहे. आज ही शंभूराजांची जयंती आहे. या जयंतीच्या आणि ईदच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या विषयाकडे वळतो. आपण यापूर्वी व्यापार चक्रे म्हणजे काय, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये हे पाहत आहे. व्यापार चक्रांच्या अवस्था पण आपण पाहतोय. दीर्घकाळात समतोलाच्या अवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तरंगाप्रमाणे घडून येणारे मोठे फेरबदल म्हणजे व्यापार चक्रे होय. आपण पाहिलेलं की व्यापार चक्रे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्भवतात, ती पुन्हा पुन्हा उद्भवतात. व्यापार चक्रांचा असा काही विशिष्ट कालावधी नसतो. किती वर्षाचे असतात, काय 5 वर्षाचं, एखादं 3 वर्षाचं, एखादं 10 वर्षाचं पण असते, काही एखादं 20 वर्षांचं पण असते. दीर्घकाळ म्हणजे व्यापार चक्राची एखादी अवस्था निर्माण झाल्यानंतर ती किती काळ असते हे काय सांगता येत नाही. त्याचा विशिष्ट किंवा निश्चित असा त्याचा कालावधी सांगता येत नाही. त्यानंतर गव्हर्मेंटचा रोल त्यात महत्त्वाची आहे. भूमिका गव्हर्मेंट हस्तक्षेप करून एक दिशा देऊ शकते अर्थव्यवस्थेला. हे गव्हर्मेंटचं योगदान आहे. भूमिका यामध्ये गव्हर्मेंट निभावू शकते. दुसरं पुढचं असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सिव्हिअर इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर सेक्टर. तुलनेने उद्योगधंद्यांच्या पेक्षा शेती क्षेत्रावरील परिणाम जास्त तीव्र स्वरूपाचे असतात. व्यापार चक्राचे जे परिणाम आहेत ते तुलनेने उद्योगांपेक्षा शेती क्षेत्रावर त्याचे तीव्र परिणाम व्यापार चक्राचे घडून येतात. कारण समजा मंदीची अवस्था निर्माण झालेली आहे तर अशा वेळी नुकसान होते, तोटा होतो. म्हणून उद्योगधंद्यातील उद्योजक आपले उत्पादन तात्काळ थांबवू शकतो किंवा काही कालावधीत तो थांबवू शकतो. पण शेती व्यवसायाचे तसे नाही. शेती व्यवसायात एकदा पिकाची लागण केल्यानंतर, पिकाची एकदा लागवड केल्यानंतर उत्पादन थांबवण्याची प्रक्रिया शेतकऱ्याच्या हातात राहत नाही. त्याचा खर्च झालेलाच असतो आणि नुकसान झाले तरी त्याला ते पीक शेवटपर्यंत घ्यावेच लागते, नाहीतर मग पुन्हा जास्त नुकसान होते. आणि म्हणून तुलनेने उद्योग क्षेत्रापेक्षा व्यापार चक्राचे तीव्र परिणाम शेती क्षेत्रावर जास्त होतात. कारण शेती क्षेत्रात उत्पादन थांबवण्याची क्रिया शेतकऱ्याच्या हातातच राहत नाही. ती नैसर्गिक क्रिया. शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे आणि उद्योग हा मानवी प्रक्रियेवर अवलंबून असलेला उद्योग आहे. आणि म्हणून शेती व्यवसायावर त्याचे तीव्र परिणाम होतात. मंदीची अवस्था थांबवता येत नाही, उत्पादन थांबवता येत नाही शेती व्यवसाय. एकदा पिकाची लागण केल्यानंतर ते सुरूच राहते. समजा थांबवण्याचा प्रयत्न केला तर मग जास्त नुकसान होते. त्यापेक्षा ही प्रक्रिया शेतकऱ्याला पुढे न्यावी लागते. तोटा होणार असला तरी सुद्धा शेतकऱ्याला थांबून चालत नाही. आणि म्हणून शेती क्षेत्रावर याचे परिणाम तीव्र स्वरूपाचे असतात तुलनेने उद्योग क्षेत्रापेक्षा. ट्रेड सायकल्स ॲज ए वेव्ज
म्हणजे व्यापार चक्रे ही लहरीसारखी असतात. म्हणजे एकदा शेती क्षेत्रामध्ये व्यापार चक्रे घडून येतात किंवा उद्योग क्षेत्रात व्यापार चक्र निर्माण होतात किंवा व्यापार क्षेत्रात व्यापार चक्र निर्माण होतात आणि ही चक्रीय पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या सगळ्या क्षेत्रात व्यापार चक्रे ही घडून येतातच. हे लहरीसारखे आहेत, लाटांसारखे. एकदा एखाद्या क्षेत्रात व्यापार चक्र निर्माण झालं की त्याचे एकातून दुसरी अवस्था, दुसरीतून तिसरी अवस्था ही लहरीप्रमाणे, लाटेप्रमाणे निर्माण होत असते. समजा तेजी आली तर तेजीनंतर घसरणीची अवस्था, त्यानंतर मंदीची अवस्था आणि त्यानंतर पुन्हा तेजी. अशा लाटा जशा निर्माण होतात पाण्यामध्ये, पाण्यामध्ये जशा वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जशा लहरी निर्माण होतात वाऱ्यामुळे, तशा व्यापार चक्रामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अशा लाटा, लहरी निर्माण होतात. एकातून दुसरी अवस्था, दुसरीतून तिसरी अवस्था निर्माण होते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे नो सीझनल चेंजेस. हे व्यापार चक्रातील बदल हे हंगामी बदलापेक्षा भिन्न आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यापार चक्रातील बदल हे हंगामी बदलांपेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ की आता मे महिना चालू आहे, ते प्रचंड उष्णतामान असते मे महिन्यात. आपल्याकडचं तापमान 35 ते 38, 39 अंशपर्यंत तापमान सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचे गेलेलं होतं मे महिन्यातलं, एप्रिल महिन्यातलं. नागपूर आणि विदर्भात हे तापमान 40-42 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या एप्रिल, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये उन्हाळ्यात शीतपेयांना मागणी असते, कोल्ड्रिंक्सला मागणी असते, थंड पदार्थांना, फळांना मागणी असते, कलिंगडांना मागणी असते, आंब्यांना मागणी असते. या काळात हे व्यापार चक्राच्या काळात म्हणजे हंगामी बदल आहेत हे, की उन्हाळ्याच्या हंगामात शीतपेयांना, थंड खाद्यपदार्थांना मागणी जास्त असते, आईस्क्रीमला मागणी जास्त असते, कोल्ड्रिंक्सला जास्त असते, फळांना असते जास्त मागणी या कालावधीत. उन्हाळ्याच्या दिवसात AC संच बसून घेण्यासाठी त्याला मागणी जास्त असते, फॅन्स खरेदी करण्यासाठी जास्त मागणी असते, कूलर खरेदीला मागणी असते उन्हाळ्यात. आणि ही मागणी दरवर्षी जेव्हा उन्हाळा सुरू होते त्यावेळी या वस्तूंना मागणी येतेच. हे हंगामी बदल आहे. याचा अर्थ की उन्हाळ्यात शीतपेय व्यवसायात तेजी आली असं म्हणता येत नाही. तेजीमुळे घडून येणारे बदल आणि हंगामी बदल याच्यामध्ये फरक आहे. हंगाम, उन्हाळ्याचा हंगाम म्हणून या वस्तूंना मागणी, आणि हे आधी माहीत असते उन्हाळ्यामध्ये कोणत्या वस्तूंना किती प्रमाणात मागणी वाढू शकते याचा अंदाज आधी उत्पादकांना येतो. तेजीमध्ये असं होत नाही. तेजीतील बदल हे हंगामी बदलापेक्षा पूर्णपणे वेगळे बदल आहेत. तेजीच्या अवस्थेतले बदल हे एखाद्या विशिष्ट वस्तूला काही विशिष्ट कारणांच्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढत असते. आता कोरोना या महाभयंकर साथीची ही दुसरी लाट आहे. बरोबर दुसऱ्या वर्षात आपल्या देशात ती निर्माण झाली, तीव्र अशी लाट आली. दरम्यानच्या काळात जगातल्या विविध देशात वेगवेगळ्या लसींचं संशोधन करण्यात आलं, त्या लसींना मान्यता देण्यात आली, त्या देशातील संस्थांनी दिली, WHO दिली. लसींचं संशोधन, लसींना मागणी वाढली. आता
प्रचंड मागणी आहे, जगभर मागणी आहे. कितीही किंमत जादा देतो असं आपण म्हणालो तरी सुद्धा ती वस्तू मिळत नाही. म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्या विशिष्ट वस्तूला मोठ्या प्रमाणावरती मागणी वाढते. आपल्या देशात सुद्धा सुरुवातीच्या काळात लसीसाठी मागणी फार नव्हती. उलट सरकारने आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने पहिल्यांदा या लसींना लस घेण्यासाठी त्यांना प्राधान्य दिलं. पण अनेक आरोग्य सेवकांनी लस घ्यायला नकार दिला. लोकांना भीती वाटत होती सुरुवातीला की याचे काही साईड इफेक्ट होतात काय, आणि त्यामुळं काय मृत्यू वगैरे घडेल की काय, आणि म्हणून प्रतिसाद फार कमी दिला. आणि एकदा असं लक्षात आलं लोकांच्या की हे सगळं तात्पुरते म्हणजे इफेक्ट असतात आणि याचे काही साईड इफेक्ट होत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर आता प्रचंड प्रमाणावर मागणी वाढलेली आहे. मागणीच्या प्रमाणात उत्पादन लगेच काय वाढवता येत नाही. प्रचंड गुंतवणूक करायला तयार आहेत कंपन्या आणि सरकार. भविष्य काळात या लसींचं उत्पादन करणे, त्याचा पुरवठा करणे हा एक मोठा व्यवसाय होणार आहे. आज तर आहेच, इथून पुढच्या काळातही हा होणारच आहे. ऑक्सिजन सिलेंडरला मागणी वाढलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजनची गरज आहे आज या आजारामध्ये. मग अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे की आता मग अनेक ऑक्सिजन प्लॅन्ट शासनामार्फत सुरू होत आहेत, खाजगी होत आहेत, साखर कारखाने सुरू करत आहेत. आपल्या राज्यामध्ये 137 साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती होते. ज्या साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती होते 137 महाराष्ट्रात, 137 साखर कारखान्यात की जिथे इथेनॉलची निर्मिती होते ते सगळेजण ऑक्सिजनचा प्लांट बसवू शकतात. धाराशिव या साखर कारखान्याने ऑक्सिजनचा त्यांचा जो प्लॅनचं उत्पादन सुरू केलं. धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद जिल्ह्यातला हा देशातला पहिला साखर कारखाना आहे की ज्याने ऑक्सिजनचं उत्पादन सुरू केलं. आता त्यांनी ऑक्सिजन तो तपासणीसाठी पनवेलच्या प्रयोगशाळेत लॅबमध्ये दिलेला आहे की हा निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी. त्याचं प्रमाणीकरण होऊन आलं की त्याचं उत्पादन आणि पुरवठा नियमितपणे सुरू होईल. केवळ 17 दिवसात हा प्लांट बसवला. त्यांनी ₹1 कोटी खर्च केले, आणखी काही पैसे खर्च केले. या ऑक्सिजनच्या प्लांटची निर्मिती, ऑक्सिजनला प्रचंड प्रमाणावर मागणी वाढलेली आहे आणि या व्यवसायात तेजीचं स्वरूप येईल. भविष्य काळातही राहणार आहे. हे अचानक ज्यावेळी गरज निर्माण होते एखाद्या वस्तूची, नवीन संकटसमयी अशा प्रकारच्या या औषधांची, औषधपूरक साहित्याची मागणी निर्माण होते, तर त्या क्षेत्रात तेजी येते. आणि म्हणून हंगामी बदलापेक्षा हे बदल वेगळे आहेत की आपल्या देशात सध्या खाद्यतेलासाठी मागणी वाढलेली आहे. Demand in edible oils has been increased day by day in this year, current year 2021, when we are going to compare with last year 2020. The prices of edible oils are increased near about 80%. Prices are increased of edible oils, coconut oils, soybean oil, sarki oil. The import of palm oil has been denied permission by the central government of India, and that's why the demand of other types of edible oils are increased. And the prosperity or expansion in this edible oil sector, that is fact.
It is not seasonal change. These circumstances due to the international prices or international production of oilseeds, the production in our country of oilseeds are comparatively shortages are there, and that's why the prices has been increased, and the decision of central government to prohibit to import of palm oil from Malaysia, and that's why nowadays the expansion or prosperity has come in the sector of edible oils. खाद्यतेलाच्या किमती वेगाने वाढत आहेत. 80% इतक्या किमती वाढलेल्या आहेत पाठीमागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये. भुईमुगाचं शेंग तेल असेल, त्यानंतर सूर्यफूल तेल असेल, सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन सरकी तेल असेल, या सगळ्या तेलांच्या किमती पाठीमागच्या वर्षापूर्वी 80% वाढलेली आहे. तेजी आहे किमतीमध्ये या वस्तूंच्या किमती. पुरवठा कमी आहे, त्याचं उत्पादन कमी आहे जागतिक पातळीवर, आपल्या देशातल्या पातळीवर, आणि त्यामुळे या क्षेत्रात तेजी आहे. म्हणजे हंगामी बदल नाहीत, आणि म्हणून तेजी आणि मंदीतील बदल हे हंगामी बदलापेक्षा वेगळे. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे the nature of trade cycles is an international nature. व्यापार चक्रे ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असतात. व्यापार चक्रे हे आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करतात. They becomes by nature international because every country in the world are come closed in this era of globalization. They are connected very close. They reach within a few period. The commodities are going from one country to another country by the medium of trade. There is not any economy are closed from other countries. हे सगळे जग हीच एक आज बाजारपेठ बनलेली आहे, आणि त्यामुळे एका देशातील मंदी दुसऱ्या देशात प्रवेश करते, एका देशातील त्याची दुसऱ्या देशात त्याच वस्तू आणि सेवांच्या बाबतीत ती प्रवेश करते. 2008 मध्ये आपल्या देशामध्ये मंदी आली ती कारण 2008 मध्ये अमेरिकेत मंदी निर्माण झाली बांधकाम क्षेत्रात. अमेरिकेत बांधकाम क्षेत्रातील मंदी ही हळूहळू सगळ्या क्षेत्रात पसरली. बँकिंग क्षेत्रात गेली, उद्योग क्षेत्रात गेली, सेवा क्षेत्रात आली, आणि म्हणून व्यापार चक्र हे आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करतात. सध्याचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे, खुल्या अर्थव्यवस्थेचं युग आहे. जागतिक व्यापार संघटनेचं वर्चस्व आहे सध्या. या काळात सगळं जग जवळ आलेलं आहे, आणि त्यामुळे कुठली अर्थव्यवस्था बंदिस्त राहत नाही, खुली अर्थव्यवस्था आहे, आणि त्यामुळे एका देशातील तेजी आणि मंदीची अवस्था दुसऱ्या देशात केव्हाही प्रवेश करू शकते. जे व्यापार चक्र आज त्याने आंतरराष्ट्रीय रूप धारण केलेलं आहे. कुठलाही देश दुसऱ्या देशापासून अलिप्त राहू शकत नाही, हे वैशिष्ट्य आहे व्यापार चक्राचं. डिप्रेशन इज लॉंग रन स्टेज कंपेअर विथ अदर स्टेज ऑफ ट्रेड सायकल्स. मंदी ही तुलनेने दीर्घकाळ टिकते. मंदीचे परिणाम अधिक तीव्र असतात, आणि म्हणून ती दीर्घकाळ टिकते.
इतर अवस्थांच्या तुलनेत. कारण अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यासाठी जास्त कालावधी लागतो. अर्थव्यवस्था जवळजवळ थांबलेली असते. जसं एखादं थांबलेलं वाहन, थांबलेली गाडी सुरू करण्यासाठी वेळ लागतो. समजा एखादी मोटार कार रात्रभर बंद अवस्थेत घरामध्ये आहे, गॅरेजमध्ये आहे घराच्या, आणि सकाळी उठून दुसऱ्या दिवशी कस्टमर त्याचा वापर करतोय त्या वाहनाचा, तर ती मोटार कार सुरू करण्यासाठी सुरुवातीला ती थोडा वेळ घेते. एक 5 मिनिटं त्या मोटार कारचं इंजिन चालू करून ठेवावं लागतं. इंजिनची कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर इंजिन सुरू करून न्यूट्रल अवस्थेत गाडी चालू ठेवावी लागते इंजिन गरम होण्यासाठी, आणि मग ते वापरण्याच्या अवस्थेत येते. तर गाडीला किल्ली दिल्यानंतर स्टार्ट लगेच केली, लगेच गाडी जर चालू केली, आपण हे चालवली, तरी इंजिन कार्यक्षम राहू शकत नाही दीर्घकाळ. जसं या गाडीच्या बाबतीत, तसं अर्थव्यवस्थेच्या बाबतीत थांबलेली गाडी रस्त्यावर आणण्यासाठी काही वेळ लागतो, तसं थांबलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत चालू राहण्यासाठी ती जास्त वेळ घेते. तेजीतनं मंदी निर्माण व्हायला फार वेळ लागत नाही, पण मंदीतनं तेजीकडे यायचं तर फार वेळ लागतो, कारण अर्थव्यवस्था थांबलेली असते. सर्वत्र वातावरण निराशादायक असते, सगळेजण निरुत्साही असतात, उद्योजक धाडस करत नाहीत, उत्पादन थांबलेलं असते, आणि त्यामुळं कोण धाडस करत नाही, आणि त्यामुळे सगळेजण वाट पाहत असतात अनुकूल वातावरण निर्माण होण्याची. आणि म्हणून लोकांची मनोवृत्ती असं लोक सावध झालेले असतात. कोणालाही नुकसान सहन होत नाही, धंद्यातलं तोटा सहन होत नाही. मंदीच्या काळात भरपूर नुकसान तोटा सहन केलेला असतो उद्योजकांनी, ते त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा नव्यानं ते उद्योग सुरू करायचे झाले तर लोक धाडस करत नाहीत, कारण आधीची नुकसान झालेलं असते, भीती असते, आणखी पुन्हा नुकसान सोसण्याच्या स्थितीत माणसं नसतात. म्हणून तुलनेने मंदीची अवस्था ही दीर्घकाळ टिकते. व्यापार चक्रांच्या अवस्थांचा एक ठराविक क्रम आहे, तो म्हणजे तेजीनंतर घसरण, घसरणीनंतर मंदी, आणि मंदीनंतर पुनरुज्जीवन, आणि पुनरुज्जीवनानंतर पुन्हा तेजी. ठराविक क्रमानेच घडून येतात व्यापार चक्र. तेजी आल्यानंतर काय पुनरुज्जीवनाची अवस्था सुरू होत नाही. तेजी आल्यानंतर मंदी, आणि मंदीनंतर तेजी, हा ठराविक क्रम आहे, क्रम चालूच राहतो. व्यापार चक्राची प्रत्येक अवस्था पुढील अवस्थेला कारणीभूत असते. म्हणजे मंदी निर्माण होण्यासाठी तेजीतील काही घटकच, अतिरेकी घटक कारणीभूत असतात. तेजीमुळंच मंदीची अवस्था निर्माण होते, आणि मंदीच्या अवस्थेतच पुन्हा तेजीची, पुनरुज्जीवनाची बीजे दडलेली असतात. प्रत्येक अवस्था पुढील प्रत्येक अवस्थेला कारणीभूत असते. ही झाली सगळी वैशिष्ट्ये व्यापार चक्रांची. आपण यापूर्वी व्यापार चक्रांची अवस्था पण पाहिलेल्या आहेत. त्यानुसार यापूर्वीच्या तासाला आपण पाहिलेले तेजीची अवस्था, किमती वेगाने वाढतात, वातावरण आणि किंमत वाढ ही प्रेरणा असते अर्थव्यवस्थेत. किंमत वाढ ही प्रेरणा असते नफा मिळवण्यासाठी, आणि म्हणून त्याचे अनेक विस्तारक परिणाम होतात अर्थव्यवस्थेवरती. उत्पादन वाढते, उत्पादकता वाढते,
रोजगार वाढतो, उत्पन्न वाढते, मागणी वाढते, गुंतवणूक वाढते, उपभोग वाढतो, नफा वाढतो. पुन्हा अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने आणखी गुंतवणूक केली जाते आणि अर्थव्यवस्था तेजीचे अतिउच्च टोक गाठते. बँका आणि वित्त संस्था मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करतात उद्योग व्यवसायाला, व्यापाराला, आणि तेजीची अवस्था अतिउच्च टोक गाठते. शेवटी झालेलं उत्पादन खपवणं अवघड असते आणि मग हळूहळू अर्थव्यवस्थेमध्ये साठा निर्माण होते, वस्तूंचा साठा तयार होतो. आणि तो साठा वाढत गेला की जाणीव होते उत्पादकांना की मंदीची चाहूल लागते त्यांना, घसरणीची, आणि म्हणून मग ते स्टॉक करतात, उत्पादन थांबवतात, स्टॉक खपवतात कमी किमतीला. एकाने किंमत कमी केली की दुसरा पण किंमत कमी करतोय आणि दिलेली कर्ज बँकांची आणि वित्त संस्थांची ते परत फेडण्याचा प्रयत्न करतात. यात पण स्पर्धा सुरू होते आणि अर्थव्यवस्था घसरणीला लागते. रेसेशन, दिस स्टेज इज कॉल्ड ॲज ए recession, stage of recession. Recession means not depression. There is difference between recession and depression. Recession म्हणजे घसरणीची अवस्था. रेसेशन म्हणजे घसरणीची अवस्था. अर्थव्यवस्था सर्व बाजूंनी घसरणीला लागते, अपसरण किंवा घसरण. उत्पादन कमी होते, रोजगार कमी, उत्पन्न कमी, मागणी कमी, गुंतवणूक कमी, उपभोग कमी, आणि असं करून एकदा गाडी उतारायला लागली ती थांबत नाही. तसं ती वेगाने फुलबागाकडे जशी गाडी जाते तसं अर्थव्यवस्था पण वेगाने घसरते. जेव्हा सर्वोच्च टोक गाठते घसरणे तेव्हा त्याला मंदी असे म्हणतात, डिप्रेशन, स्टेज ऑफ डिप्रेशन. अर्थव्यवस्था थांबलेली असते. व्यापारी म्हणतात बघा, सध्या वातावरण थंड आहे, थंड आहे, उलाढाल होत नाही कुठली. निराशेचे मळब दाटून येतात. कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्रात मंदीचे ढग हे दाटून आलेले आहेत. उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे भांडवल तर गुंतवले, कायद्यानेच बंदी आहे उत्पादन करायला, पण बँकांचं व्याज चालू आहे ते थांबलं नाही. लाईटचं मिनिमम बिल चालूच आहे ते थांबलं नाही. काही कायम कामगारांचे पगार आहेत ते द्यावेच लागतात, ते काही थांबलेले नाहीत. खर्च चालूच आहे आणि उत्पादन मात्र नाही. धंदे सगळे मंदीच्या परिस्थितीलाच तोंड देत आहेत. आणि म्हणून मंदीची अवस्था ही अत्यंत टोकाची अवस्था आहे, ही प्रतिकूल आहे. मंदीच्या काळात सगळ्या मंदीचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मागणी कमी झालेली असते. लो डिमांड इन each and every sector in the economy. As an example, in the agriculture sector, in the industrial sector, in the trade sector, in the service sector, in the vehicle industry, the production is near about stopped in every industry. So many industries are there, and that's why the total atmosphere in the economy has become very cold atmosphere. मार्केट थंड आहे असं म्हणतात. मंदीची अवस्था, किमती कमी, नफा, मागणी कमी, किमती कमी, उत्पादन कमी, नफा कमी, गुंतवणूक कमी, उपभोग कमी, उत्पन्न कमी,
भांडवलाला मागणी कमी. त्यामुळं अर्थव्यवस्थेच्या सगळ्या क्षेत्राला मंदी या संकटाने ग्रासलेले असते. जसे खग्रास सूर्यग्रहण असते, सूर्याला जसं ग्रहणानं ग्रासलेलं असते, खग्रास खंडग्रास सूर्यग्रहण, तसं अर्थव्यवस्थेच्या तेजीच्या स्वरूपातील अर्थव्यवस्था रूपी सूर्याला मंदीने ग्रासलेले असते. सगळ्या ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या असतात. एखादा कोरोना बाधित व्यक्ती जो अतिदक्षता विभागात आहे, ज्याच्या ऑक्सिजनची पातळी 15च्या पुढे आहे, 15, 18, 20, 25 ऑक्सिजन लेवल असेल, तर तो तीव्र स्वरूपाचं त्यांना ग्रासलेलं असते. त्यांचं फुफ्फुस जे आहे कार्य करणारं, फुफ्फुसाला ग्रासलेलं असते. फुफ्फुसाची ऑक्सिजन घेण्याची क्षमताच कमी होत जाते, डॅमेज झालेली असते. हवा शुद्ध करण्याच्या ऑक्सिजनच्या ज्या पिशव्या आहेत फुफ्फुसातल्या, त्यात कफ साठून राहतोय. कोरोनामुळे कफ निर्माण होते आणि तो कफ फुफ्फुसात साठतोय आणि त्यामुळे ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी होते. ऑक्सिजन मिळत नाही म्हणून ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि ते 20-25 म्हणजे फार तीव्र अशा प्रकारचे हे आहे. पेशंट दगावतो. यामुळे फुफ्फुसाला जसं ग्रासलेलं असते कोरोना विषाणूमुळे, तसं अर्थव्यवस्थेला मंदीरूपी विषाणूने ग्रासलेले असते. तेव्हा सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था निष्प्राण झालेली असते, निरुत्साह. जणू एखादा पेशंट ICU मध्ये, तशी अर्थव्यवस्था ICU मध्ये असते. निराशा, चिंता, काळजी, कसली हालचाल नाही, कसली उलाढाल नाही अर्थव्यवस्थेमध्ये. दिस स्टेज हॅज बीन कॉल्ड ॲज ए डिप्रेशन, मंदी. मंदीची अवस्था भयानक आहे. एक वेळ तेजी बरी, पण मंदीचे दुष्परिणाम जास्त असतात, म्हणून मंदी असू नये असं म्हणतात अर्थव्यवस्थेमध्ये. या मंदीत अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या घटकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे होते, उद्योजकांचे होते, कामगारांचे होते, गुंतवणूकदारांचे होते, बँकांचे होते, वित्त संस्थांचे होते. सगळ्या घटकांचे नुकसान होते मंदीच्या काळात. म्हणून मंदीची अवस्था ही तुलनेने जास्त प्रतिकूल असते, जास्त वाईट असते. अनफेवरेबल स्टेज इज अ डिप्रेशन. प्रतिकूल वातावरण आहे मंदीच्या काळात. आणि मग पुन्हा अर्थव्यवस्था हळूहळू पुनरुज्जीवनाकडे वाटचाल करते. दीर्घकाळ टिकते मंदी, संकोच. अर्थव्यवस्था मंदीतून हळूहळू जेव्हा बाहेर पडायला सुरुवात करते, तेव्हा त्याला पुनरुज्जीवनाची अवस्था असे म्हणतात, रिकव्हरी, स्टेज ऑफ रिकव्हरी. ज्या कारणामुळे मंदी झालेली असते, त्याच कारणांच्यामुळे अर्थव्यवस्था हळूहळू पुनरुज्जीवनाकडे वाटचाल करते. हळूहळू टिकाऊ उपभोग्य वस्तू व यंत्रसामग्री बदलण्यासाठी नवीन यंत्रांना मागणी निर्माण होते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्थेतले धाडसी संयोजक पुढे येतात, धाडस करतात. त्यांचं धाडस यशस्वी झालेलं बघून बाकीचे लोक त्याचं अनुकरण करतात. कुंभणावर अनेक लोक बसून टपून राहिलेले असतात. आधी पुराच्या पाण्यात आधी कोण जाते बघूया म्हणतात. आधी एखादा माणूस पुऱ्या पाण्यात गेला की मग बाकीचे वाट काढत जातात, म्हणजे धोका नाही. अर्थव्यवस्थेत सुरुवातीला धाडसी संयोजकांचं धाडस सक्सेस झालेलं बघून इतर अनेक जण मग धाडस करतात आणि ते सक्सेस होते. अर्थव्यवस्था हळूहळू पुनरुज्जीवनाकडे, रिकव्हरीकडे वाटचाल करते.
The stage of recovery has been started from the adventure of a entrepreneur. Any entrepreneur, anybody has been started, invested his capital in the production, and when it's become success, then all of other has been start to go from that road. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाकडे वाटचाल करते. हे आपण व्यापार चक्रे म्हणजे काय पाहिलं, व्यापार चक्रांची वैशिष्ट्ये पाहिली, व्यापार चक्रांच्या अवस्था आपण पाहिलेल्या आहेत, ते आता विस्तारानं पाहतोय. तेजी, घसरण, मंदी, पुन्हा पुनरुज्जीवनाची अवस्था आपण आणखी पुढच्या तासाला ते पाहू की समग्रलक्षी अर्थशास्त्रात किंवा स्थूल अर्थशास्त्रात हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. व्यापार चक्राचा सिद्धांत हे समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगितलंय की स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र हा समजून घेण्याचा भाग आहे. काय सगळाच भाग काय पाठांतराचा नाही, सगळं समजून घ्यायला पाहिजे. एकदा वाचल्यानंतर ते समजले असं वाटतंय, पुन्हा वाचावं लागतं, पुन्हा ते विसरते. ते विसरू नये यासाठी पुन्हा पुन्हा या घटकांचं वाचन करायचं, ते समजून घ्यायचं, थोडे मुद्दे पाठांतर करायचे, पण मुख्य संकल्पना समजून घेतली पाहिजे. ती एकदा समजली की मग विसरत नाही. ह्या कन्सेप्ट आपल्या डे टू डे नेहमी या सगळ्या कन्सेप्ट की आपल्याला आहेतच. हे शब्द आपण नेहमी ऐकतोय व्यवहारामध्ये. तेजी, मंदी, महागाई, स्वस्ताई. खाद्यतेलाच्या किमती वाढलेल्या आहेत किंवा गोडे तेलाच्या किमती वाढल्या, त्याची चर्चा आहे समाजात लोकांच्या मध्ये. तेलाच्या किमती जास्त वाढल्या. ते महागाई, स्वस्ताई, तेजी, मंदी, रिसेशन, घसरण, सरकार त्यासाठी काय करते, सरकारचे काय उपाय आहेत, सरकारने काय पावलं उचललेली आहेत का नाहीत. कारण सरकार, आपण हे पाहिलं की व्यापार चक्रांची अवस्था रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करते, सरकार आणि मध्यवर्ती बँक प्रयत्न करते, पण ते 100% रोखणं, थांबवणं हे काय कुठल्या सरकारच्या आणि मध्यवर्ती बँकेच्या हातात नाही. दिशा देऊ शकते सरकार, अर्थव्यवस्थेला दिशा देऊ शकते. आणि म्हणून हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला, देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे समजलं पाहिजे. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला हे समजलं पाहिजे की उद्योग सुरू करताना तो कधी सुरू करायचा, एवढं तरी किमान यातनं नॉलेज आपल्याला होते. अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात मंदी आहे आणि मंदीच्या काळात नव्याने उद्योग कशाला सुरू करायचा. बँक कर्ज द्यायला तयार आहे, बँकेकडे भांडवल पडू नये म्हणून बँक तयार आहे कर्ज द्यायला. ती तुमची आर्थिक पत पाहूनच कर्ज देते. हा निर्णय आपण घ्यायचा आहे ना, की डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. एव्हरीबडी हॅज टू मेक हिज डिसिजन दॅट व्हेन विल ही स्टार्ट हिज फर्म, his production, at which sectors you can going to start the production, going to start that business, at what stage, when there is depression in the sector of anybody, those you are going to start your business, and that time is purely depression or recession in the economy in that sector. So you have to study of that circumstances, and you have to make your decision to wait some days, to wait some years, or stop his totally activities of businesses. It is very important.
due to this study of theory of economics and trade cycles, there is immense knowledge of this economy. You have to earn it, learn it, you have to think about it. Explanation, you have to study and explain it conditions, why that recession in this sector, or expansion in this sector, or recovery, which sector will be has been started recovery stage in the country's economy. You have to study, learn, observations. So you have to connect from this industrial sector or trade sector. This will guidelines to us. So that's why this theory, the study of this theory is very important to the students. This theory has been very interesting part of macroeconomics. So you have to learn it, you have to think about it, and after that your knowledge about these theoretical concepts increase. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कॉमर्सच्या विद्यार्थ्याला यामुळे आपोआप एक दिशादर्शन होते, डायरेक्शन घडते त्या संकल्पनांच्या अभ्यासामुळे. कधी उद्योग सुरू करावा, मंदी आहे आणि मग तो उद्योग सुरू करावा का, तेजी आहे म्हणून तो उद्योग सुरू करायचा का, त्यासाठी अर्थव्यवस्थेतली सुप्त क्षमता काय, आपली सुप्त क्षमता काय, याचा अभ्यास केला पाहिजे. तेजीच्या काळात उद्योग सुरू करायचा असतो किंवा रिकव्हरीच्या अवस्थेत उद्योग सुरू करायचा. ज्या क्षेत्रात मंदी आहे त्या क्षेत्रात नाही, जे क्षेत्र लहरी हवामानावर अवलंबून आहे त्या क्षेत्रात प्रवेश करायचा का, किंवा किती करायचा, किती धाडस करणार. बँका शेतीला कर्ज पुरवठा करायला शेतकऱ्यांना लवकर का तयार होत नाहीत, कारण तो निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे शेती. निसर्ग अनियमित आहे, पाऊस पडते पण अवेळी पडतोय ना, नुकसान करते शेतीचं. कळायला पाहिजे आपण जो व्यवसाय करणार आहे तो चा निसर्गावर अवलंबून किती आहे, स्वतःच्या हातात किती परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट, अंतर्गत पर्यावरण व्यवसायाचे, बाहेर पर्यावरण, याचा अभ्यास आपल्याला होता. उद्योग सुरू करायचा, व्यवसाय सुरू करायचा निर्णय जरी व्यक्तिगत असला तरी तो अनेकदा बाह्य घटकांवरती अवलंबून आहे, आणि की जे आपल्या नियंत्रणात नसतात घटक. शेवटी हे धाडस आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी धाडस लागते. उद्योजकाकडे धाडस लागते, व्यापाऱ्याकडे धाडस करावे लागते. ज्यांच्याकडे हा गुण आहे त्याने अवश्य या बाबतीत आपला विचार करावा. आणि हे दिशादर्शक आहे, ही थेरी आपल्याला महत्त्वाचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर काही शंका असतील तर अवश्य विचारा, त्या शंका प्रेझेंट केल्या पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. डिस्कशन्स आर एक्सपेक्टेड बाय अस. विचार विनिमय झाला पाहिजे, शंका निरसन झालं पाहिजे, डाऊट सगळे क्लिअर झाले पाहिजेत. त्यासाठी वातून अतिशय इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे, आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आव्हान नव्हे, आवाहन, नो चॅलेंज, निवेदन आहे, आवाहन आहे की अतिशय इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे, आणि तुम्ही सर्वांनी मुळातून तो वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. वास्तव परिस्थितीचं भान आणणारा हा टॉपिक आहे या सिलेबसमध्ये. सध्या काय अवस्था आहे देशामध्ये, मार्केटमध्ये काय अवस्था आहे, ठीक आहे. या विषयावर जेवढी होईल तेवढी चर्चा करण्यासाठी खूप वेळ आपण पुढील तासाला
या व्यापार चक्राच्या अवस्था आहेत आणखी थोडी विस्तारानं आपण चर्चा करू आणि पुढे जाऊ. धन्यवाद सगळ्यांना. आपण या ठिकाणी